7 16 8 आणि के आणि ह्या लोकांची सरासरी दिलेली आहे 13. ह्याच पॅटर्नला बघा, तुम्हाला संख्या दिल्या एक संख्या मला माहित नाही आणि सरासरी जर का 13 दिली तर त्यावेळेस तुम्ही ही स्टेप मी सांगतो ती स्टेप तुम्ही वापरू शकता, पटकन उत्तर येईल. नाहीतर तुम्ही बघा रेग्युलर मेथड काय तुम्हाला सांगतो, सर्वांची बेरीज करा. 15 आणि 7 22, 22 आणि हे किती झालं रे 8 3 38, 38 आणि 8 8 8 16 46 अधिक के भागिले एकूण संख्या किती 1 2 3 4 5, एकूण संख्या 5 बरोबर सरासरी 13. ही रेग्युलर स्टेप झाली, सर्वांची बेरीज भागिले 5 बरोबर ना. किती झाली मग 46 अधिक के बरोबर 13 5 65. 46 वजा करा, के बरोबर किती आलं 65 मधून 46 गेले 9 5 केलं 4 म्हणजे के बरोबर किती आला 19 आला. के बरोबर किती आला 19 आला. ही रेग्युलर मेथड झाली. तुम्हाला जर थोडंसं वेगळ्या प्रकारे बघायचं असलं बरोबर, सरासरी माहित पाहिजे बरं का, तेव्हा मी सांगाल ती पद्धत. यांच्यातला एक माणूस माहित नाही तो काढायचा आणि सरासरी अशी. 13 पेक्षा हा किती जास्त आहे अधिक 2 ने जास्त आहे. 13 पेक्षा हा वजा 6 आहे. 13 पेक्षा हे अधिक 3 आहे. 13 पेक्षा हे वजा 8 आणि 5 13 ना वजा 5 आहे. ठीक आहे, मग जेवढे वजा तेवढेच अधिक पाहिजे. किती अधिक आहे 2 वजा किती टोटल बघा, टोटल वजा किती आहे 6 आणि 5 11 बघा, टोटल बघा 5 आणि 6 टोटल 11 वजा आहे. तर अधिक मध्ये 11च पाहिजे. अधिक किती बघा 2 आणि 3, इथं बघा 2 आणि 3 हे दोघंच अधिक मध्ये. आतापर्यंत माझ्याकडे मध्ये फक्त अधिक मध्ये 5 होते. किती कमी पडतंय मला अधिक 6 कमी पडताय. इथं मी जर अधिक 6 केलं तर बघा तेव्हा माझं इक्वेशन मॅच होईल. बघा अधिक वाले बघा 11, वजा वाले पण 11 बघा 2 आणि 3 5 आणि 6 11, 6 आणि 5 वजा 11 मॅच झाले. मग 13 अधिक 6 19. कळालं का? ही स्टेप तुम्ही वापरू शकता. जेवढे अधिक झाले तेवढेच वजा करा.